वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी हगवणींनी ज्या वकिलांची नियुक्ती केली आहे त्या वकिलांनी काही खळबळजनक दावे केले आणि वैष्णवीच्या थेट चारित्र्यावरती शंका उपस्थित केली। त्यानंतर हगवणे कुटुंबियांच्या विरोधात जोरात संताप व्यक्त होतोय। वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा आज एक पत्रकार परिषद घेतली आणि वैष्णवीवरचे सगळे आरोप फेटाळून लावले। आपली मुलगी तर आता निघून गेली आहे, आता तरी तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नका अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका। एका हतबल बापाची ही विनवणी काळीज पिळवटून टाकणारी आहे। माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका। सासरच्यांनी हाल हाल करून मुलीला मारलं आणि आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत। आपली काळी कृत्य लपवण्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करू नका अशी विनवणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे। पण वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचे की साहेब, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका। तुम्हालाही मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू। वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी केलेले सगळे दावे तिचे वडील अनिल कसपटेंनी फेटाळून लावले। या आरोपांवर बोलताना त्यांनी हगवणे कुटुंबाची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे। वैष्णवीच्या कुटुंबानं लग्नात जावयाला अनेक महागड्या वस्तू दिल्या, त्याची यादी कसपटेंनी वाचून दाखवली। 18/9/2024 मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतोय। ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या। माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी, अधिक महिन्यात जावायला चांदीचंच ताट पाहिजे। हगवणे कुटुंबाकडे 5 कोटी रुपयांच्या कार असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला। हा दावा कसपटेंनी फेटाळून लावलाय। तसंच हगवणेंना दिलेली फॉर्च्युनर कार का दिली याचं कारण सांगितलं। 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली आहे। फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली, 50,000 रुपये डिपॉझिट केले, त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले। तर ही त्याची रिसिप्ट, MG हेक्टर बुक केली, त्यांनी माझ्याशी वादावादी केली, वादावादी चांगलीच केली। मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पेटून देईन, मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे। मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार देईन। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ हगवणे कुटुंबाच्या निकटवर्तीय निलेश चव्हाणकडे सोपवण्यात आलं होतं, पण चहूबाजूनं दबाव वाढल्यानंतर कसपटे कुटुंबाकडे वैष्णवीचं बाळ सोपवण्यात आलं। त्यावरून कसपटेंनी सवाल उपस्थित केलाय। माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला हगवण्यांच्या घरी गेले। हगवणे म्हणजे जयप्रकाश हगवणे, राजेंद्र हगवण्याच्या घरी हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले। घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे, बाळाला आमच्याकडे दे, त्यावेळेस निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले, तुम्ही कोण, तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण, यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही। निलेश चव्हाण सुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला। वैष्णवीच्या वडिलांनी पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला। सुपेकर हे हगवणेंचे नातेवाईक आहेत। वैष्णवीच्या कुटुंबाला धमकवण्यासाठी हगवणे कुटुंबाकडून सुपेकरांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप कसपटेंनी केलाय। यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही, त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक हगवणे माझ्या घरी येऊन
2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले. हावरट हगवणेच्या बचावासाठी त्यांच्या वकिलांनी कसपटे कुटुंबाचे आरोप खोटे ठरवले. इतकंच काय तर वैष्णवीचं अफेअर सुरू असल्याचं सांगत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. मात्र तिच्या वडिलांनी पुराव्यासकट आपले आरोप सिद्ध केले. हगवणेंच्या काळ्या कृत्यांना कागदपत्रांसहित त्यांनी उघडं पाडलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका. आणि हगवणेंच्या वकिलांनी काल हगवणेंकडे नेमक्या किती गाड्या आहेत त्याची यादी वाचून दाखवलेली. हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, मग ते 40 लाखांच्या एका गाडीसाठी वैष्णवीचा छळ का करतील असा सवालच हगवणेंच्या वकिलांनी उपस्थित केलेला. पण त्यांचा हा दावा, त्यांचं हे विधान नेमकं कितपत खरं आहे ते आपण पाहूया. हगवणेंकडे कोणकोणत्या गाड्या आहेत? फोर्ड एंडेवर गाडी त्यांच्याकडे आहे, ज्याची किंमत 30 लाख रुपये आहे. या गाडीचे मालक आहेत राजेंद्र हगवणे. दुसरी गाडी मर्सिडीज बेन्झ, ज्याची किंमत 45 लाख रुपये आहे, पण या गाडीचे मालक आहेत टिकाराम बुचडे. टोयोटा फॉर्च्युनर ही गाडी 45 लाखांची आहे. ही गाडीची किंमत, ही गाडी हगवणेंना शशांकच्या हुंड्यात मिळाली आहे, म्हणजे वैष्णवीच्या घरच्यांनी दिलेली आहे. मारुती बलेनो आहे, त्याची किंमत 7 लाख रुपये, ज्याचा मालक आहे सुशील हगवणे. त्यामुळे दावा तर झालाय 5 कोटींचा, पण हगवणेंकडे त्यांच्या मालकीच्या केवळ 40 लाखांच्याच गाड्या आहेत. आणि आतापर्यंत वेळोवेळी आपण पाहिले अनेक घटनांमध्ये की स्त्रियांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात, त्यांची बदनामी होते. त्याच इतिहासाची कुठेतरी वैष्णवीच्या बाबतीत पुनरावृत्ती झाली आहे. छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळणाऱ्या वैष्णवीच्या बाबतीत अगदी हेच घडतंय. आरोपीच्या वकिलांनी आरोपींना वाचवण्यासाठी युक्तिवाद करणं हा त्यांचा व्यवसाय आहे, पण तो युक्तिवाद करताना त्यांनी जे तारे तोडलेत ते ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच मनामध्ये संतापाची लाट उसळली आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं मृत्यूला कवटाळलं, पण मरणानंतरही तिचा छळ सुरूच आहे. वैष्णवीचा छळ करणाऱ्या आरोपींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी तिची बदनामी सुरू केली आहे. बुधवारी पुण्याच्या न्यायालयात आरोपी हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत जे आकलेचे तारे तोडले, त्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. वकील म्हणाले, तिचे एका अज्ञात व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं, त्यातून वाद झाला. नैराश्यातून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं हगवणेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. हे कमी म्हणून की काय? बायकोला 4 कानाखाली मारणं हा छळ नाही, असा संतापजनक दावा हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी केला. मारहाणीच्या बेकायदेशीर समर्थनानंतर वकील महाशयांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. एवढंच काय, त्यांची सनद काढून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. काल ज्या पद्धतीने ते वैष्णवीबद्दल बोलले, इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे, काकांचे, सगळ्यांचे फोन आले. ते इतके हतबल झालेत की, आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता. म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे. आणि खरं तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्यांची लढली नाही पाहिजे. असं असताना हे कोण आहेत हे वकील, त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली. अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे, अशीच माझी मागणी आहे. बुद्धिमत्तापणाला लावत आहे की नीतिमत्तापणाला लावत आहेत, हा खरा कळीचा मुद्दा आहे. कारण जी आज हयातच नाहीये आणि जी याच नेमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने, या सगळ्या छद्मी बाणांनी जिचं अवघं आयुष्य घायाळ झालं होतं, म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला, तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगवणेंचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत, ते नीतिमत्तापणाला लावत आहेत, याचं त्यांना भान असलं पाहिजे. वैष्णवीवर आरोप करणाऱ्या हगवणे कुटुंबियांचा वैष्णवीच्या कुटुंबियांनी जोरदार समाचार घेतलाय आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नयेत असं आवाहन करताना
त्यांचा बांध फुटला. वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळा असतील, एखाद्याच्या असहाय्य मुलीवरती, तिथं माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. वकील महाशयांनी आरोपीला वाचवण्यासाठी जे तारे तोडले त्यात त्यांनी कायद्याचीही चाट ठेवली नाही, म्हणूनच त्यांना कायदा सांगण्याची वेळ आली आहे. महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी घरगुती हिंसाचार महिलांचं संरक्षण कायदा 2005 आणला गेला. विवाहित महिला, सासरच्या नातेवाईकांसोबत राहणाऱ्या महिला, लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिला आणि कौटुंबिक नात्यातील इतर महिलांना हा कायदा लागू होतो. या कायद्यानुसार मारहाण, धक्काबुक्की, जखम करण्यासारखी शारीरिक हिंसा, अपमान, टोमणे, मानसिक त्रास देण्यासारखी मानसिक हिंसा, आर्थिक स्वातंत्र्य नाकारणं, खर्चासाठी पैसे न देणारी आर्थिक हिंसा, जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवणं किंवा लैंगिक छळ करणारी हिंसा, भावनिक दबाव किंवा त्रास देणारी भावनिक हिंसा ही सुद्धा कायद्यानुसार गुन्हा आहे. इथं तर वैष्णवीला छळ करून मारण्यात आलं, तरीही मारहाणीचं केलं गेलेलं समर्थन आणि चारित्र्यावरचे शिंतोडे संतापजनक आहेत. विलास बडे, न्यूज 18 लोकमत.